Good evening, class. Welcome to our English e-learning class. Today is Saturday. The date today is the 30th of January 2021. Class, today we are going to see how the timetables of railway or buses conducted in the depot or at the railway stations. Here is a Konkan railway timetable. या टाइमटेबलचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सर्वप्रथम आता मला आधी असं सांगा की लुक ॲट दिस टाइमटेबल. दिस इज अ कलरफुल टाइमटेबल अँड ऑल ऑफ यू हॅव टू कीप दिस टाइमटेबल ओपन इन फ्रंट ऑफ यू. सगळ्यांच्या समोर हे टाइमटेबल उघडं हवं आहे, कारण हे टाइमटेबल जर तुमच्या समोर नसेल तर आपल्याला मी काय शिकवते ते काहीही तुम्हाला कळणार नाही. नाव टेल मी, फर्स्ट यू टेल मी where do we find such timetables? अशा टाइमटेबल्स जे आहेत ते आपल्याला साधारणपणे कुठे कुठे दिसतात? तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, तुमच्या सगळ्यांच्या समोर एस टीचा डेपो आला असेल. एस टीच्या डेपोमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे टाइमटेबल्स दिसतात की कोणती बस कुठून येणार आहे आणि किती वाजता येणार आहे आणि तिचं शेवटचं स्टॉप काय आहे, मधले तिचे कोणते हॉल्ट्स असतील आणि ती किती वाजता तिच्या ठिकाणी पोचेल, तिच्या शेवटच्या गंतव्यस्थानी ती पोचेल. जसं एस टी डेपोमध्ये तुम्हाला टाइमटेबल दिसतं, तसंच जर तुमच्यापैकी काही जणं एरोप्लेनने जर कुठे गेले असतील तर त्यांना हेही दिसलं असेल की त्या ठिकाणी सुद्धा डिजिटल टाइमटेबल्स डिस्प्ले होत असतं बोर्डवर. तसंच या रेल्वे स्टेशनवर सुद्धा अशा प्रकारचे टाइमटेबल्स आपल्याला दिसत असतात. नाव what kind of information do these timetables give us? We find such timetables at the railway stations, bus depot, airport, and so many things. They tell us the names of the trains, from which station the journey of each train begins and ends, the names of the stations where they stop or do not stop, the distance of the journey, timing of the arrival and departure of the trains, and they also give you the information about the facilities like STD booth, tea stalls, refreshments rooms and resting rooms. या प्रकारची जी टाइमटेबल्स असतात त्यावर बरीचशी माहिती आपल्याला मिळत असते. जसं काही आपल्याला असं की या ज्या ट्रेन्स आहेत सगळ्या, या ट्रेन्सची नावं काय आहेत, नंबर्स काय आहेत, या ट्रेन्स ज्या आहेत त्या कोणत्या ठिकाणी थांबणार आहेत, वाटेतल्या कोणत्या कोणत्या स्टेशनवर थांबणार आहेत, कोणत्या स्टेशनवर नाही थांबणार आहेत. त्यानंतर जर्नीचं, तुमचा जो प्रवास आहे जर्नी, त्याचं डिस्टन्स किती आहे तुमच्या स्टार्टिंग पॉईंटपासून. त्यानंतर प्रत्येक ट्रेनचं अरायवल टाईम अँड डिपार्चर टाईम. आता अरायवल आणि डिपार्चर बोथ आर द अपोजिट वर्ड्स ऑफ इच अदर. सो अरायवल मीन्स आगमन होणे आणि डिपार्चर मीन्स गमन होणे, जाणे. अरायवल म्हणजे येणे आणि डिपार्चर म्हणजे जाणे. अरायवल मीन्स कम अँड डिपार्चर मीन्स गो. आणि एवढंच नाही तर ही जी टाइमटेबल्स आहेत ही आपल्याला त्या प्रत्येक म्हणजे कोणत्या ठिकाणी कोणत्या स्टेशनवर कुठल्या कुठल्या प्रकारच्या सेवा अवेलेबल आहेत, सर्व्हिसेस अवेलेबल आहेत हे सुद्धा सांगतात. जसे की STD सेवा कुठे आहे, चाय स्टॉल मीन्स टी स्टॉल कुठल्या कुठल्या स्टेशनवर तुम्हाला मिळेल, रिफ्रेशमेंट रूम्स म्हणजे खानपान कक्ष हे कुठल्या कुठल्या स्टेशनवर अवेलेबल आहेत. त्यानंतर आरामगृह म्हणजे ज्याला रेस्टिंग रूम किंवा रिटायरिंग रूम्स असं सुद्धा म्हणतात. तर हे तुम्हाला या ठिकाणी चिन्ह ती दिसतील, सूची आपण ज्याला म्हणतो, लिस्ट, की हे जे दिस इज अ सिम्बॉल ऑफ STD बूथ, दिस इज अ सिम्बॉल ऑफ चाय स्टॉल, टी स्टॉल, अँड दिस सिम्बॉल इज ऑफ रिफ्रेशमेंट रूम्स म्हणजे हॉटेल्स किंवा स्टॉल्स, अँड दिस इज अ साईन ऑफ सिम्बॉल ऑफ
आरामगृह मीन्स रिटायरिंग रूम. तर हे सिम्बॉल्स तुम्हाला या ज्या ज्या स्टेशनच्या बाजूला दिसत आहेत त्या त्या स्टेशनवर या सगळ्या सेवा अवेलेबल आहेत असं दाखवलेलं आहे. आता आपण या टाईमटेबलचा आणखी थोडासा विस्ताराने अभ्यास करूया. आता पहा इथे फर्स्ट काय दिलं आहे, चेंजेबल डिस्टन्स फ्रॉम रोहा. जे कोकणात राहतात त्या सर्व मुलांना यामध्ये आलेली बरीचशी ठिकाणं ही परिचित असतील, पण जे कोकणातले नाही आहेत त्यांना ही ठिकाणं कदाचित ऐकून माहीत असतील. तर हे कोकण रेल्वेचे टाईमटेबल असल्यामुळे या टाईमटेबलमध्ये तुम्हाला जास्त करून तुम्हाला सर्वच्या सर्वच ठिकाणी कोकण रेल्वेची ठिकाणं तुम्हाला या ठिकाणी दिसतील. सो ह्या जो कॉलम आहे दिस इज पिंक कॉलम अँड पिंक कॉलममध्ये तुम्हाला नंबर्स दिलेले दिसत आहेत. हा पिंक कॉलम तुम्हाला काय सांगणार आहे, रोहा से परमार्थ दूरी मीन्स चेंजेबल डिस्टन्स फ्रॉम रोहा. कोकण रेल्वेवर पनवेल आणि माणगाव यांच्यामध्ये रोहा स्टेशन येतं. हालाकी रोहा स्टेशनला कोणतीही ट्रेन थांबत नाहीत, म्हणजे एक्सप्रेस ट्रेन्स थांबत नाहीत, पॅसेंजर सर्व ट्रेन्स थांबतात. पण रोह्यापासून माणगावचं डिस्टन्स 44 किलोमीटर्स आहे. ऑल दिस नंबर्स आर इन किलोमीटर्स, दे शो द डिस्टन्स ऑफ किलोमीटर्स. खेड जे आहे ते रोह्यापासून 139 किलोमीटर्सवर आहे. चिपळूण इज ऑन 180 किलोमीटर्स अवे फ्रॉम रोहा. संगमेश्वर इज 240. रत्नागिरी इज 286 अवे फ्रॉम रोहा स्टेशन. अडवली इज 331 किलोमीटर्स. Rajapur is 376 kilometers, and like this all these stations are away from Roha on such distance. आता here is Sindhudurga and Kankoli. These are my native places. My village is at Kankoli, and the next station of Kankoli is Sindhudurga, and here is Kudal. And here is my native place Savantwadi. So Savantwadi is 510 kilometers away from Roha. And next to that इथे साधारण कोकण जे आहे ते साधारण पेरणेपर्यंत आलं की कोकणाचा जो भाग जो आहे तो संपतो आणि पुढे गोवा जे हे आहे आपण ज्याला म्हणूया गोवा प्रांत सुरू होतो. गोव्यामधली ठिकाणं आहेत जसे की थिवीम, करमाली, मडगावपर्यंत गोवा संपतं आणि मडगावच्या पुढे कारवार किंवा आपण ज्याला कर्नाटका म्हणतो ते पुढे सुरू होतं, ज्याच्यामध्ये स्टेशन्स आहेत काणकोण, कारवार, अंकोला, गोकर्ण, कुमठा, होन्नावर, मुर्डेश्वर, भटकल, कुंदापुरा, उडुपी, पुदुविद्री, मुलकी अँड सुरतकल. आता हे 1028 किलोमीटर्स. सुरतकल इज अवे फ्रॉम रोहा अँड इट्स डिस्टन्स इज 1028 किलोमीटर्स. आणि त्याच्या पुढे जे स्टेशन्स दिसत आहेत जसे की ककनाडी, मंगलूर, एर्नाकुलम, तिरुवनंतपुरम अँड नागरकोइल, ही जी ठिकाणं आहेत ही ठिकाणं कर्नाटकच्या पुढच्या साधारण भागामध्ये साऊथ कर्नाटकमध्ये आपल्याला आढळतात. तर हा जो फर्स्ट कॉलम जो आहे तो डिस्टन्स दाखवतात, रोह्यापासून या ठिकाणांचं डिस्टन्स दाखवतो. नाव दिस इज. आता हा एक चार्ट आपण बघूया. इथे वर कोकण रेल्वे इथे लिहिलं आहे. कोकण रेल्वेचा हा लोगो आहे KNR. कसं दाखवलेलं आहे बघा, याला आपण म्हणतो लोगो. लोगो मीन्स अ सिम्बॉल. हे चिन्ह आहे कोकण रेल्वेचं. इट्स अ सिम्बॉल ऑफ कोकण रेल्वे. असं चिन्ह दिसलं की समजायचं की हे कोकण रेल्वेचंच ठिकाण आहे. हे त्यांचं ज्याला आपण म्हणूया की हे त्यांचं स्लोगन आहे किंवा ब्रीद वाक्य आहे, ज्याला म्हटलं त्यांनी वी केअर म्हणजे आम्ही काळजी घेतो. कोकण रेल्वे. अँड हिअर इज किलोमीटर स्टेशन्स. आणि हे बघूया आता आपण काय आहे. आता हे जे तुम्हाला वरच्या बाजूला दिसत आहेत हे सगळे ही ट्रेनची नावं आहेत, विविध ट्रेनची नावं. आणि हे ॲरो जे काही डाऊनवर्ड्स दिसत आहेत याला डाऊन एक्सप्रेस म्हणतात. आणि जे ॲरोज तुम्हाला अपवर्ड्स दिसत आहेत म्हणजे वरच्या दिशेने जाताना दिसत आहेत हे ज्याला आपण म्हणूया अप ट्रेन्स. या डाऊन ट्रेन्स आहेत आणि या अप ट्रेन्स आहेत. आता डाऊन ट्रेन्स आणि अप ट्रेन्सचा अर्थ तुम्हाला सांगते मी. जसे की आपल्या लोकल रेल्वेमध्ये
आपण मुख्य ठिकाण जे आहे लोकल रेल्वेमध्ये मुख्य ठिकाण मुंबईतलं आहे CSMT मीन्स छत्रपती शिवाजी टर्मिनस. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CSMT. इट्स लॉन्ग फॉर्म इज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. सो दॅट इज अ मेन स्टेशन ऑफ मुंबई. त्याला आपण मुंबई म्हणतो. मुंबईतलं हे सगळ्यात मुख्य ठिकाण आहे, शेवटचं ठिकाण. आणि ते मुख्य ठिकाण आहे. त्या मुख्य ठिकाणापासून म्हणजे CSMTवरून निघालेली जर ट्रेन असेल आणि ती जर तुमच्या ठाण्याच्या दिशेने येते किंवा ठाण्याच्या पुढे ती कल्याणला जाते, कर्जत, कसारा, बदलापूर, अंबरनाथ या ठिकाणी जर जाते, तर मुख्य ठिकाणापासून ह्या बाकीच्या ठिकाणांपर्यंत स्टेशन्सपर्यंत जाणाऱ्या सर्व लोकल्सना आपण डाऊन लोकल्स म्हणतो. लक्षात ठेवा, डाऊन लोकल्सचा अर्थ. CSMT म्हणून निघालेली लोकल ट्रेन ज्या इतर वेगवेगळ्या गंतव्यस्थानांपाशी जाते, जी इतर ठिकाणांपर्यंत जाते, त्या सगळ्या ट्रेन्सना डाऊन लोकल्स म्हणतात. आणि अप लोकल ही अगदी विरुद्ध. जसं की सगळ्या लहान मोठ्या ठिकाणांपासून निघालेल्या ट्रेन शेवटी CSMT ह्या मुख्य स्टेशनपर्यंत जातात, मग त्याला अप लोकल असं म्हणतात. जसे की ठाण्याहून निघालेली ट्रेन शेवटचं तिचं ठिकाण आहे CSMT, जी ठाण्यावरून CSMTला जाते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाते. तर या ट्रेन्सना आपण अप लोकल म्हणायचं. जसे की ठाण्याहून निघालेली ट्रेन, त्यानंतर कल्याणवरून जी CSMTला निघालेली ट्रेन, कर्जत, कसारावरून निघालेल्या CSMTकडे जाणाऱ्या सगळ्या ट्रेन, या सगळ्या अप लोकल्स म्हणून संबोधल्या जातात. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल, डाऊन लोकल्स म्हणजे मुख्य ठिकाणाहून निघून इतर ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणांपर्यंत जाणाऱ्या जे ट्रेन्स आहेत त्याला डाऊन लोकल्स म्हणूया. आणि अप लोकल्स म्हणजे ह्या सगळ्या लहान मोठ्या ठिकाणांवरून पुन्हा मुख्य ठिकाणी येणाऱ्या ज्या ट्रेन्स आहेत, ज्या एक्सप्रेसेस आहेत, त्यांना आपण अप ट्रेन्स असं म्हणूया. इथे एक डाऊन ट्रेन दाखवली, एक अप ट्रेन दाखवली. डाऊन ट्रेन, अप ट्रेन, डाऊन ट्रेन, अप ट्रेन, डाऊन ट्रेन अँड अप ट्रेन असं म्हटलं आहे. आता प्रत्येक वेळेला प्रत्येक मार्गावर 2 लोकल साधारणपणे चालूच असतात. त्याच्यातली एक डाऊन लोकल असते आणि एक अप लोकल असते. डाऊन लोकल ही मुख्य ठिकाणाहून निघून आपल्या गावाच्या ठिकाणी जात असते आणि अप लोकल ही आपल्या गावाच्या ठिकाणीहून येऊन आपल्या मुख्य CSMT किंवा ठाण्यापर्यंत येणाऱ्या ह्या ट्रेन्स असतात. आता ह्या ट्रेनचीही नावं आहेत पहा. दिस इज मंडवी एक्सप्रेस, IA 2A 3A SL 2P. आता हे जे आहे हे मांडवी एक्सप्रेसचं नाव आहे. आणि ही जी मांडवी एक्सप्रेस आहे ही साधारण CSMTवरून निघते. हिचं जे निघण्याचं ठिकाण आहे, डिपार्चरचं जे ठिकाण आहे ते आहे 7:05 म्हणजे सकाळी 7:05. मला आणखी तुम्हाला एक गोष्ट सांगायला मी विसरले, ते म्हणजे रेल्वेचं टाईमटेबल हे नेहमी 24 तासांचं असतं. 24 आवर्स टाईमटेबल. म्हणजे हा तुम्हाला इथे टाईम दिसतोय बघा, 21:45, 22:50 हे जे टाईम दिसत आहेत हे 24 तासांचं घड्याळ विचारात घेतलं जातं. जनरली घड्याळामध्ये 12 आकडे असतात, परंतु रात्रीच्या कुठल्याही दिवसातील मध्यरात्री 12:01 मध्यरात्रीनंतर 12:01ला दुसरा दिवस सुरू होतो कोकण रेल्वेचा. नवीन दिवस सुरू होतो तो 12:01 पासून ते पुढे मग त्यांचं टाईमटेबल सुरू होतं. जसे की 12:01, 12:02, 12:03 अशी मिनिट्स घेऊन पुढे 1 वाजतो म्हणजे ते त्यांचे पहाटेचा 1 असं धरलं जातं. असं करत करत मग दुपारच्या 12पर्यंत हे टाईम पुढे जातं. हा पहा 7:05, 7:19 असं करत दुपारच्या 12पर्यंतची वेळ. आणि 12च्या नंतर मात्र टाईम जो आहे तो बघा कसा बदलत जातो. 13:50. 13:50 म्हणजे काय तर 12:10च्या नंतर 13:50 म्हणजे 12च्या पुढचा एक आकडा 13 म्हणजे 1:50. 14:15 म्हणजे 2:15. 15:36 मीन्स 12मध्ये ॲड करत जायचे पुढचे आकडे. 13, 14, 15 म्हणजे दुपारचे 3:36. 3:52. 4:02, 4:22 असं 24 तासी घड्याळ असतं. आता ही जी मांडवी एक्सप्रेस आहे जी इथे डाऊन लोकल दाखवली, डाऊन लोकल म्हणजे ती
आता हे मुंबईतलं टाईमटेबल असल्यामुळे जी मुंबईतली ठिकाणं नाही आहेत ती या ठिकाणी तिथला टाईम इथे दाखवलेला दिसत नाही की ह्या ज्या ट्रेन्स आहेत या ठिकाणाहून येत नाहीत. आता ही मांडवी एक्सप्रेस जी आहे ही या निजामुद्दीन, जयपूर, ओखा, गांधीग्राम, हरप्पा, पुणे ही ठिकाणं घेतच नाही, म्हणजे ती तिथून सुटतच नाही. त्यामुळे इथे तो टाईम तुम्हाला कुठलाच दाखवलेला दिसणार नाही, कारण या सर्वच्या सर्व ट्रेन ह्या मुंबईतून सुटतात, मुंबईतून निघणाऱ्या ट्रेन्स आहेत. त्यामुळे या ट्रेनना हे टाईम तुम्हाला दिसणार नाही. आता ही जी आहेत ही ठिकाणं दिलेली आहेत. आता ही मांडवी एक्सप्रेस आहे, ही डाऊन एक्सप्रेस आहे, ही अप ट्रेन आहे जी या वेगवेगळ्या ठिकाणाहून पोचत इथे CSMTला येते, छत्रपती शिवाजी टर्मिनसला येते, म्हणून हिला अप लोकल म्हटलेलं. ही मांडवी या ठिकाणाहून निघून मडगाववर, मांडवी म्हणजेच मडगावचं दुसरं नाव मांडवी पण आहे. तर मडगाववरून निघून ही ट्रेन CSMTला येते, म्हणून मग ही अप लोकल म्हटलेलं आहे. दुसरी इथे कोकण कन्या एक्सप्रेस दाखवली आहे. कोकण कन्या एक्सप्रेस जी आहे ही डाऊन लोकल आहे, तिचा नंबर आहे 0111. आता या प्रत्येक अप लोकल आणि डाऊन लोकलचा पुन्हा वेगळा नंबर असतो. इथे डाऊन लोकल आहे CSMTवरून सुटणारी, तिचा नंबर बघा काय दिसतो आहे, 0103 हे तिचा नंबर आहे. अप लोकल जी आहे तिचा नंबर आहे 0104. आता ही कोकण कन्या डाऊन लोकल म्हणजे कोकण कन्या जी CSMTवरून निघते तर ती डाऊन लोकल आहे, तिचा नंबर आहे 0111. ही कोकण कन्याची एक्सप्रेस जी आहे ती अप लोकल आहे, म्हणजे ती मडगाववरून निघून ती ती एक्सप्रेस ट्रेन जी आहे ती CSMTपर्यंत पोचते. तर ती आहे अप लोकल. आय एम व्हेरी सॉरी, लोकल ट्रेन म्हणजे शहरातल्या शहरात जी चालतात ह्या लोकल ट्रेन नाहीत, या एक्सप्रेस ट्रेन आहेत. चुकून माझ्याकडून लोकल हा शब्द तोंडात येतो, कारण आपण लोकल ट्रेनने जास्त प्रवास करतो. सो ही एक्सप्रेस आहे. त्यानंतर कोकण रेल्वेतली अजून एक ट्रेन आहे नेत्रावती एक्सप्रेस. ही नेत्रावती डाऊन ट्रेन आहे, डाऊन एक्सप्रेस आहे, तिचा नंबर आहे 6345. ही इथे पहा, ही CSMTवरून निघते का? नाही निघत, कारण इथे बघा सरळ दिसते की CSMT पुढे ह्या नेत्रावती एक्सप्रेसचा टाईम लिहिलेलाच नाही आहे. ही CSMTवरून निघत नाही, म्हणजे मग ही कुठून निघते पहा, ही इथे आपण नाव पाहूया, ही निघते लोकमान्य TT म्हणजे लोकमान्य टिळक टर्मिनस वरून ही ट्रेन निघते. सो ही डाऊन लोकल आहे. ही नेत्रावती एक्सप्रेस जी आहे डाऊन ट्रेन आहे. आता ही अप ट्रेन बघा, ही नेत्रावती एक्सप्रेस जी आहे ती साधारण ही डाऊन ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनसवरून निघून ही वेगवेगळी ठिकाणं घेत ही कुठपर्यंत येते पहा. हिचं शेवटचं गंतव्य ठिकाण जे आहे तिरुवनंतपुरम, सॉरी हो बरोबर, हिचं ठिकाण आहे तिरुवनंतपुरम, म्हणजे तिचं जे आपल्याला माहीत असलेलं नाव आहे ते त्रिवेंद्रम आहे. त्रिवेंद्रम असं पण म्हणतात तिला, किंवा तिरुवनंतपुरम असं म्हणतात. तर हिचं लास्ट ठिकाण आहे. आणि ही जी अप लोकल आहे ती पुन्हा त्रिवेंद्रमवरून निघून पुन्हा कुठे येते, ती लोकमान्य टिळक टर्मिनसला पोचते. हे बघा इथे तुम्हाला तिचं ठिकाण दिसेल, लोकमान्य टिळक टर्मिनस. आता ही पुढची जी ट्रेन आहे एक्सप्रेस ट्रेन, तिचं नाव बघूया आपण. ती आहे मत्स्यगंधा एक्सप्रेस. ही मत्स्यगंधा एक्सप्रेस जी आहे ती डाऊन ट्रेन जी आहे तिचा नंबर आहे 2613. ही डाऊन ट्रेन ही सुद्धा लोकमान्य टिळक टर्मिनसवरून निघते आणि ही कुठपर्यंत प्रवास करते पहा. तर हिचं गंतव्य ठिकाण आहे, आपण पाहूया, ही आहे मंगळुरू हिचं लास्ट ठिकाण आहे. एक मिनिट, मँगलोर. तर हिचं शेवटचं ठिकाण आहे मंगळुरू. आणि पुन्हा अप लोकल जी आहे ती पुन्हा मंगळुरूवरून प्रवास सुरू करते, ती कुठपर्यंत पोचते, पुन्हा या लोकमान्य टिळक टर्मिनसला पोचते. तर असे हे अप आणि डाऊन लोकल्स दाखवलेले आहेत. आता आपण आणखी काही गोष्टी पाहूया. आता हे पहा,
आता ही ठिकाणं, आता ह्या सगळ्या कोकण रेल्वेच्या ट्रेन आहेत त्या मुंबईतून निघणार आहेत, त्यामुळे आपण मुंबईतली ठिकाणं पाहूया. कुठे कोणती कोणती आहेत. मुंबई म्हणजे मुंबई छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई CSMT, दादर. वाटेत कोणकोणती ठिकाणं येतात ती आपण बघूया. दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणा म्हणजे ठाणे, पनवेल, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, अडवली, राजापूर रोड. इंग्लिशमध्ये काही ठिकाणी आपल्याला अशी वेगळी नावं थोडीशी दिसतील. राजापूर रोडनंतर वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, पेरणे, थिविम, करमाली, मडगाव, काणाकोण, कारवार, अंकोला, गोकर्ण, कुमठा, होन्नावर, मुर्डेश्वर, भटकल. आपण मगाशी सगळी नावं वाचलीत. ओके, इंग्लिशमधून पण त्यांची नावं दिलेली आहेत. आता हे जे बाजूला तुम्हाला दिसतंय ते काय आहे पहा. आता ही मगाशी आपण लिस्ट पाहिली की नाही, ह्याला आपण म्हणतो फॅसिलिटीज अवेलेबल ॲट द रेल्वे स्टेशन. नाव विच फॅसिलिटीज आर अवेलेबल ॲट विच स्टेशन ह्याची पूर्ण माहिती तुम्हाला इथे मिळेल. आता इथे खेडला ही 2 चिन्ह दाखवली आहेत. ही 2 चिन्ह काय आहेत. दिस इज अ सिम्बॉल ऑफ STD सेवा. STD सेवा अवेलेबल आहे खेडला. आता STD सेवा कुठे कुठे अवेलेबल आहे. खेडला आहे, त्यानंतर चिपळूणला आहे, संगमेश्वरला आहे, रत्नागिरी आहे, राजापूरला आहे. अडवलीला कोणतंच चिन्ह नाही आहे, म्हणजे अडवलीला कोणतंही फॅसिलिटीज अवेलेबल नाही. तर हे चिन्ह जिथे जिथे तुम्हाला दिसेल तिथे तुम्हाला STD बूथ जे आहे ते अवेलेबल आहे. तर हे जे आहे हे कसलं सिम्बॉल आहे पहा, टी स्टॉलचं. मग आता हे चिन्ह जिथे जिथे तुम्हाला दिसेल तिथे तिथे काय काय अवेलेबल आहेत. टी स्टॉल त्या स्टेशनला तुम्हाला अवेलेबल मिळतील. टी स्टॉल, चहाचे स्टॉल तुम्हाला मिळतील. आता हे पुढचं चिन्ह हे आहे रिफ्रेशमेंट रूम, म्हणजे हॉटेल्स, छोटे छोटे हॉटेल्स किंवा छोटे छोटे स्टॉल्स. हे कुठे कुठे खाण्यापिण्याची सोय आहे. तर बघा, आता खाण्यापिण्याची सोय साधारण रत्नागिरीलाच अवेलेबल आहे. इथे तर आपल्याला कुठेही ते चिन्ह दिसत नाही. मीन्स रत्नागिरी या ठिकाणी तुम्हाला रिफ्रेशमेंट रूम दिसतो आहे. त्यानंतर रत्नागिरीनंतर डायरेक्ट मडगावला रिफ्रेशमेंट रूम आहे. ओके, आणि इथे मग डायरेक्ट मडगावनंतर रिफ्रेशमेंट रूम आहे उडुपी या ठिकाणी. बस 3च. कोकण रेल्वेवर साधारण आपल्याला 3च ठिकाणी ही खानपान सेवा जी आहे ते अवेलेबल दिसते. त्यानंतर लास्ट जे आहे ते रिटायरिंग रूम आहे. रिटायरिंग रूम म्हणजे तुम्हाला आराम करण्यासाठीचे कक्ष. तर हे कुठे अवेलेबल आहे. हे सुद्धा दिस रिटायरिंग रूम्स आर नॉट अवेलेबल ॲट एव्हरी स्टेशन, नॉट इच स्टेशन. सो ही फक्त रिटायरिंग रूम जी आहे ती मडगावला अवेलेबल आहे. पहा, बेड दाखवलं आहे तिथे. कारवारला अवेलेबल आहे, गोकर्णाला अवेलेबल आहे, मुर्डेश्वरला आहे. म्हणजे हे चिन्ह, हे सिम्बॉल तुम्हाला उडुपीला आहे. जिथे दिसेल तेवढ्याच ठिकाणी ही रिटायरिंग रूमची सेवा तुम्हाला अवेलेबल आहे. आता आपण याकडे वळूया. हे काय आहे. आता हे टाईम आहे. ही डाऊन लोकल मांडवी किंवा याला आपण म्हणूया मांडवी, ही जी एक्सप्रेस आहे, जी डाऊन एक्सप्रेस आहे, ही डाऊन एक्सप्रेस असल्यामुळे हिचं मुख्य ठिकाण म्हणजे ही CSMTवरून डिपार्चर होतं. माझे शब्द नीट लक्षात ठेवा. डिपार्चर होते ॲट 7:05 AM. हां, इथे AM लिहिलं नाही आहे पण 7:05 लिहिलं आहे, म्हणजे हा सकाळची वेळ आहे हे लक्षात ठेवा. कारण 7:05 जर दुपारचे असतील तर तिथे 12+7 म्हणजे 19:05 लिहिलेलं असेल 24 तासी घड्याळामुळे. तर इथे 7:05 लिहिलं आहे म्हणजे ही सकाळची वेळ आहे. सो 7:05ला मुंबई CSMTवरून ही ट्रेन सुटते मांडवी एक्सप्रेस. ती डायरेक्ट दादरला येते. दादरला तिचा हॉल्ट आहे 7:19ला. म्हणजे जी लोक दादरच्या जवळपास राहतात किंवा दादरला राहतात, दादरला ट्रेन पकडणार आहेत, सेम ही ट्रेन मांडवी एक्सप्रेस ती 7:19ला तिथून सुटणार आहे. त्यामुळे त्यांना त्याच्या आधी तिथे यावं लागेल. तुम्हाला दिसेल की इथे ब्लँक आहे, इथे नंबर नाही टाकला आहे, म्हणजे लोकमान्य टिळक टर्मिनसला ही ट्रेन येतच नाही किंवा ती थांबत नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. मग दादरवरून सुटली की डायरेक्ट तिचा टायमिंग आहे ठाण्याला 7:45ला. ठाण्यावरून तिचं डिपार्चर टाईम आहे 7:45. हे सगळे डिपार्चर टाईम आहेत बरं. डिपार्चर टाईम म्हणजे त्या ट्रेनची निघण्याची वेळ, सुटण्याची वेळ. तुम्हाला त्याच्या आधी each passenger have to reach at the station before half an hour before this time.
प्रत्येकाला जवळजवळ अर्धा तास तरी त्या ठिकाणी यावं लागतं, कारण आपलं टाईमटेबल त्यांना कन्फर्म करावं लागतं. त्यानंतर ही ट्रेन बघा ठाण्यावरून सुटली की डायरेक्ट ही कुठल्या स्टेशनला आली आहे? पनवेलला. पनवेलला पुन्हा तिचं हॉल्ट आहे. पनवेलला 8:30वरून ती डिपार्ट होणार आहे. म्हणजे 7:45 to 8:30ला ती पनवेलवरून सुटते. तर हा जो मधला वेळ आहे 45 मिनिट्स नंतर आणखी 15 मिनिट्स म्हणजे 8 आणि हे 30 मिनिट, म्हणजे तिला जवळजवळ पनवेलला पोचायला 45 मिनिट्सचा टाईम लागतो. त्यानंतर पनवेलवरून निघाली की मग ती माणगाव या ठिकाणी थांबताना आपल्याला दिसत नाही आहे, कारण टाईम नाही आहे. डायरेक्ट खेडला ती थांबते. खेडला तिचा टाईम आहे 11:40. 11:40ला खेडला ज्याला कोणाला ही ट्रेन पकडायची आहे तर ती 11:40ला ही ट्रेन पकडू शकतात. किंवा जे लोक खेडला राहतात किंवा ज्यांचं गाव खेड आहे ते 7:05ला किंवा ठाण्याला जर त्यांनी 7:45ला ती ट्रेन पकडली आहे तर ती खेडला किती वाजता ते उतरतील? तर खेडला ते 11:40ला उतरतील. तिचा चिपळूणचा टाईम आहे 12:10. त्यानंतर संगमेश्वरला तिचा हॉल्ट नाहीच आहे, थांबत नाही. रत्नागिरीला 13:50ला पोचली. 13:50ला ती डिपार्ट होणार आहे रत्नागिरीवरून. 13:50 म्हणजे किती वेळ समजले का तुम्हाला? जर तुम्हाला हा टाईम काढायचा असेल 24 तासी घड्याळातून तर काय करायचं? हा जो टाईम असतो त्याच्यातून 12 मायनस करायचे. पहिल्या नंबरमधून 12 म्हणजे जो अर्धी वेळ आहे 12पर्यंतची वेळ ही मायनस करायची. आता 13:50 - 12 = 150. म्हणजेच रत्नागिरीची तिची वेळ आहे दुपारी 1:50 अडवलीला ही ट्रेन अडवलीवरून सुटते 14:50ला. 14:50 - 12 केलं तर तुम्हाला हिचा टाईम कळेल आपल्या 12 तासी घड्याळातला. हा आहे 2:15. म्हणजे 2:15ला ही अडवलीवरून निघणार आहे. कणकवलीचा हिचा टाईम आहे 15:36. - 12 केला तर हा टाईम आहे 3:36 म्हणजे दुपारच्या 3:36ला. सिंधुदुर्गमध्ये ही ट्रेन पोचते 15:52ला म्हणजेच 3:52ला. कुडाळला 4:02ला. सावंतवाडीला 16:22 म्हणजेच 4:22 म्हणजे -12 केले की 4:22. पेरनेमला ही ट्रेन थांबत नाही. थिविमला गोव्यातील थिविमला ही ट्रेन पोचते 4:50ला म्हणजे 16:50. 17:16ला ही करमालीला पोचते. 17:16मधून -12 करा म्हणजे टाईम येईल 5:16. आणि लास्ट स्टेशन जे आहे या ट्रेनचं ते आहे मडगाव. मडगाव मीन्स मांडवी. तर ते आहे 18:50. 18:50 - 12 केलं तर हा टाईम होईल 6:15 म्हणजे संध्याकाळी 6:15ला ही हिच्या शेवटच्या ठिकाणी पोचते. आता त्याच वेळेला आपल्याला म्हणता येईल की ही ट्रेन दुसऱ्या दिवशी परतीच्या प्रवासाला निघते. आता ही ट्रेन आहे अप ट्रेन. या ट्रेनचं नाव पण मांडवी एक्सप्रेसच आहे, पण ही अप ट्रेन आहे. नंबर पण वेगळा आहे 0104. अप ट्रेन म्हणजे ही आता मांडवीहून किंवा मडगाववरून निघणार आहे आणि ती CSMTपर्यंत पोचणार आहे. आता मडगाववरून ही ट्रेन कितीला निघाली आहे? 10:30. 10:30 म्हणजे हे सकाळचेच आहे, कारण जर हे रात्रीचे असते तर इकडे 10:30 नसतं, मग ह्याच्यामध्ये 12 ॲड करावं लागलं असतं आपल्याला. सो ही 10:30ला सकाळी निघाली आहे मडगाववरून. त्यानंतर करमालीला पोचली 10:57ला. थिविमला पोचली 11:13ला. 11:14ला ती सावंतवाडीला पोचली. म्हणजे समजा मला जर ही ट्रेन पकडायची आहे कणकवलीला तर मला कणकवलीला ही ट्रेन किती वाजता अवेलेबल होईल? 12:35ला. म्हणजे मी दुपारी 12:35ला ही ट्रेन माझी सुटणार आहे, तर मला 12 वाजता स्टेशनवर येऊन थांबावं लागेल. बरोबर की नाही? टाईम टेबल आपल्या हातात असल्यामुळे आपल्याला अचूक वेळेला त्या ठिकाणी पोचता येतं. तर मी 12:35ला मी कणकवली सोडलं. त्यानंतर मला नेक्स्ट स्टेशन 1:47ला दुपारी 1:47ला रत्नागिरी लागेल. 2:30ला अडवली लागेल. 1:47ला रत्नागिरी येईल 2:30ला. असं करत करत मग मला चिपळूण लागेल, खेड लागेल स्टेशनमध्ये, वाटेत पनवेल लागेल.
ठाण्याला मला उतरायचं झालं, कारण मी डोंबिवलीला राहते, तर मला जवळचंच ठिकाण कुठलं, ठाणे. कारण मी CSMTला जाऊन परत मागे येण्यापेक्षा मी ठाण्याला उतरेन. ठाण्याला ही ट्रेन पोचते 2050. जर तुम्हाला टाईम काढायचा असेल तर -12 करा, म्हणजेच 8:50ला, रात्रीच्या 8:50ला ही ट्रेन ठाण्याला येते. ठाण्याला मी उतरेन आणि लोकल ट्रेनने मी डाऊन लोकल पकडेन आणि डोंबिवली स्टेशन गाठेन. आता ही ट्रेन मला ठाण्याला सोडून पुढे जाते, ती डायरेक्ट दादरला थांबेल. दादरमध्ये राहणाऱ्या लोकांना सोडायला दादरला ही पोचणार आहे 21:20ला. -12 केले तर तुम्हाला इथे टाईम दिसेल 9:20, रात्रीचे 9:20. आणि लास्ट स्टेशन तिचं जे एकदम शेवटचं ठिकाण आहे, तर हिचं अरायवल आहे या छत्रपती शिवाजी टर्मिनसला. मी पुन्हा अरायवल हा शब्द वापरला आहे. अरायवल म्हणजे आगमन. छत्रपती शिवाजी टर्मिनसला ही स्टेशन अराईव्ह होते 21:45ला. 21:45 म्हणजे तुम्ही जर मायनस केले 12 याच्यातून, तर तुम्हाला तो टाईम दिसेल 9:45ला हिचं अरायवल आहे CSMTला. मग ही इथे CSMTला तिचा प्रवास संपतो. असं प्रत्येक ट्रेनचा अशा प्रकारे प्रवास सुरू होतो. आणि हे तिचं ज्या ठिकाणी टाईम दाखवला आहे सुरुवातीचा, आता ही जर डाऊन लोकल आहे तर ही इथून सुटणार आहे आणि इथे पोचणार आहे. हा तिचा इथला टाईम आहे. ही जर अप लोकल आहे तर प्रवास उलटा इथून सुरुवात करायचा आहे, खालून वरच्या दिशेने. म्हणजे 18ला हा प्रवास सुरू होतो आहे. 18 आहे ना, हो, 18ला हा प्रवास सुरू होतो आहे. तर 18 म्हणजेच आपल्या जर 12 ताशी घड्याळात काढायचं असेल तर -12 करा, म्हणजे हा प्रवास सुरू होतो आहे 6 वाजता संध्याकाळचा. मडगाववरून ही संध्याकाळी 6 वाजता निघते आहे आणि अप लोकल आहे. मडगाववरून पहा, ही अनेक स्टेशन्स घेत ही CSMTला 6:05ला पोचते. 6:05 म्हटलं आहे म्हणजे सकाळी 6:05 पोचते. तर अशा प्रकारे आता ही मात्र नेत्रावती एक्सप्रेस ही CSMTवरून सुटत नाही, ही लोकमान्य TTवरून सुटते आहे, म्हणजेच लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटते आहे. तर हिचं आता ही डिपार्ट होणार आहे 11:45ला डिपार्चर आहे तिचं. 11:45ला डिपार्चर म्हणजे निघायचा टाईम आहे तो. 11:45ला निघून ही ट्रेन तिच्या लास्ट ठिकाणापर्यंत म्हणजे तिरुवनंतपुरम म्हणजे त्रिवेंद्रमपर्यंत आय एम व्हेरी सॉरी ही ट्रेन पोचते 19:10ला. 19:10 मीन्स -12 केले तर तुम्हाला 7:10 संध्याकाळी 7:10ला ही तिरुवनंतपुरम म्हणजे त्रिवेंद्रम या ठिकाणी पोचते. दुसऱ्या दिवशी ही ट्रेन पुन्हा अप लोकल आहे. आत्ता ही अप ट्रेन आहे, अप एक्सप्रेस आहे आणि तिचं नाव नेत्रावतीचं आहे, पण ती अप लोकल आहे. टायमिंग तिचा नंबर वेगळा आहे अप लोकलचा 6346 आहे. आता ही जी ट्रेन आहे पहा, ही खालून वरच्या दिशेने प्रवास करणार आहे. अप लोकल आहे, अप ट्रेन आहे, म्हणजे खालून वरच्या दिशेने म्हणजेच तुमच्या गावाच्या ठिकाणाहून मुख्य ठिकाणी पोचणार आहे. तर गावाच्या ठिकाणी तिरुवनंतपुरमला ही निघणार आहे 10 वाजता. सकाळी 10 वाजता निघून ही 18:25ला ही लोकमान्य टिळक टर्मिनसला पोचते. लोकमान्य टिळक टर्मिनसला तिचा टाईम आहे 18:25 म्हणजेच 6:25 PM इन द इव्हिनिंग. आता ही ट्रेन पहा, ही आहे मत्स्यगंधा एक्सप्रेस. ही डाऊन ट्रेन आहे. ही पण लोकमान्य टिळक टर्मिनसवरून 2:20ला सुटते आहे. 14:20 म्हणजेच 2:20 दुपारचे. आणि ही इथून निघून ही याच्यापर्यंत म्हणजे मंगळुरूपर्यंत, इथे एक मिनिट कुठलं ठिकाण दिलं आहे, मंगळुरूपर्यंत आहे हिचा प्रवास. मंगळुरूला ही ट्रेन पोचते 6:30ला संध्याकाळच्या. आय एम व्हेरी सॉरी कारण हे जर 6:30 संध्याकाळचे असते तर हे 18:30 लिहिलेले असते. मी चुकीचं बोलले, आय एम व्हेरी सॉरी. तर ही ट्रेन जी आहे ती 2:20ला सुटते आहे. डिपार्चर आहे तिचं लोकमान्य टिळक टर्मिनसवरून आणि दुपारी 2:20ला निघून ही ट्रेन या मंगळुरूला 6:30ला पोचते, म्हणजे सकाळी पहाटे 6:30ला पोचते. दुसऱ्या दिवशी हिचा पुन्हा अप दिशेने प्रवास सुरू होतो आहे आणि तिचं नाव परत तेच आहे मत्स्यगंधा एक्सप्रेस, फक्त ती अप लोकल आहे. ती अप ट्रेनचा टाईम नंबर पण वेगळा तुम्हाला या ठिकाणी दिसतो. आणि ही
इथून मंगळुरूवरून निघते, हिचा टाईम आहे 14:50 म्हणजे 2:50 2:50 ही ट्रेन सुटणार आहे दुपारी. ती इथे 6:40 म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 6:40 पुन्हा ही लोकमान्य टिळक टर्मिनसला काय होणार आहे, ही ट्रेन पोचणार आहे. तर अशा प्रकारे आय होप तुम्हाला हे रेल्वेचं टाईमटेबल व्यवस्थित कळलेलं असेल. हे रेल्वेच्या टाईमटेबलवर हे काय लिहिलं आहे, हमारे यहाँ आने वाला सर्वाधिक महत्त्वपूर्ण व्यक्ती है हमारा ग्राहक. मीन्स आवर कस्टमर इज अवर मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन फॉर अस, असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. कोकण रेल्वेने आपल्या कस्टमर्सप्रती म्हणजे त्यांच्या रेल्वेने प्रवास करणारे हे त्यांचे सगळे कस्टमर्स यांच्याप्रती काय केलेलं आहे, स्वतःचं आपुलकी आणि प्रेम भावना व्यक्त केलेली आहे. आता खाली एक टीप दिली आहे, ती टीप काय आहे बघूया. नोट, प्लीज नोट दॅट दिस स्पेसिमेन टाइमटेबल इज गिवन ओनली फॉर द पर्पज ऑफ स्टडी, नॉट ॲक्च्युअल यूज. आता इथे म्हटलं आहे की हा जो स्पेसिमेन टाईमटेबल, स्पेसिमेनचा अर्थ लक्षात घ्या, नमुना टाईमटेबल, नमुना वेळापत्रक. हे जे नमुना वेळापत्रक आहे हे फक्त याचा पर्पज आहे, पर्पज म्हणजे हेतू आहे स्टडी, अभ्यासाच्या कारणासाठी, अभ्यासाच्या हेतुस्तव हे टाईमटेबल दिलेलं आहे. हे टाईमटेबल बघून तुम्ही घरातून बाहेर पडून ट्रेन पकडायच्या मागे राहू नका, कारण दिस इज नॉट ॲक्च्युअल टाईमटेबल, हे ॲक्च्युअल टाईमटेबल नाही. आता तुम्हाला नेक्स्ट पेजवर, पेज नंबर 103वर तुम्हाला क्वेश्चन्स दिलेले आहेत. ते क्वेश्चन्स तुम्हाला या टाईमटेबलच्या आधारे सोडवायचे आहेत. सो हे पहा, हे ते क्वेश्चन्स आहेत, ते तुम्हाला करायचे आहेत. लुक ॲट द टाईमटेबल. ही टाईमटेबल, वेअर डू वी फाइंड सच टाईमटेबल डिस्प्लेड, व्हॉट इन्फॉर्मेशन डू दे गिव्ह. हे टाईमटेबल्स तुम्हाला कुठे कुठे दिसतात, ॲट द ST डेपो, ॲट रेल्वे स्टेशन, ॲट एअरपोर्ट. हे तुम्ही याचं उत्तर लिहू शकता. कुठल्या प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्हाला देते ते तुम्ही लिहायचं आहे. हे मी तुम्हाला पाठवते, पण ह्याचं मात्र तुम्हालाच उत्तरं लिहायची आहेत. हे सगळं तुम्हाला या टाईमटेबलमध्ये बघूनच लिहायचं आहे, लक्षात घ्या. नेम द ट्रेन नंबर अप अँड डाऊन. आता अप ट्रेन्सचे सगळे नेम सांगायचे आहेत. अप ट्रेन्स कुठल्या आहेत पहा, जे अपवर्ड्स दिसत आहेत ॲरो, ते सगळे अप ट्रेन्स. मंडवी एक्सप्रेस 0104 नंबरसहित लिहायचं, तरच त्याला अप ट्रेन म्हणता येईल. ही अप ट्रेन कुठली, कोकण कन्या एक्सप्रेस 0112. ही अप ट्रेन नेत्रावती एक्सप्रेस 6346. ही अप ट्रेन मत्स्यगंधा एक्सप्रेस 2620. तर हे अप ट्रेन झाले. आता डाऊन ट्रेन्सचे पण असेच तुम्हाला नावं सांगायचे आहेत. आता ही डाऊन ट्रेन्स म्हणजे हा डाऊन ॲरो जो दिसतो ते नंबर्स ते सांगायचे. मंडवी एक्सप्रेस 0103. पुन्हा डाऊन ट्रेन कोकण कन्या एक्सप्रेस 0111. डाऊन ट्रेन नेत्रावती एक्सप्रेस 6345. डाऊन ट्रेन मत्स्यगंधा एक्सप्रेस 2619. असे तुम्हाला या ठिकाणी यांची उत्तरं लिहायची. फाइंड द स्टेशन दॅट बिगिन विथ P अँड M. हे दोन्ही प्रश्न करायचे आहेत. Pने सुरू होणाऱ्या या इथल्या स्टेशन्सची नावं सांगायची, ज्यांची स्पेलिंग Pने सुरू होतं आहे, ज्यांचं स्पेलिंग Mने सुरू होतं आहे. ती Mवाली स्टेशन्स तुम्हाला शोधायचे, त्यांची नावांची यादी एक करायची. फाइंड ट्रेन दॅट लिव्ज ॲट. आता हे मी प्रश्न तुम्हाला टाकते, याचा फोटो टाकते, त्याप्रमाणे तुम्ही काय करा, त्याची उत्तरं लिहायचं आहे. मी तुम्हाला 1-2 टाईम टाकेन आणि ते टाईम्स तुम्ही त्या टाईमप्रमाणे यातून या टाईमटेबलमधून तुम्हाला उत्तरं शोधायची आणि ते तुम्हाला पाठवायचे. ओके. फाइंड द ट्रेन दॅट लिव्ज ॲट. लिव्ज म्हणजे निघतात, डिपार्ट होतात, डिपार्चर होतात. फाइंड द ट्रेन्स अराइव्ज ॲट. फाइंड द ट्रेन्स म्हणजे अराइव्ज ॲट. इतक्या वाजता पोचणाऱ्या ट्रेन्स म्हणजे येणाऱ्या, आगमन होणाऱ्या ट्रेनची नावं लिहा, म्हणजे ट्रेनचे नावं सांगायची. विच ट्रेन्स हॅव ऑड नंबर्स, विच ट्रेन्स हॅव इवन नंबर्स. कुठल्या ट्रेनचे नंबर्स ऑड नंबर्स आहेत, म्हणजे विषम संख्यावाले नंबर्सवाले ट्रेन्स कुठल्या ते सांगायचं आहे. आणि इवन नंबर्स म्हणजे समसंख्या असलेले ट्रेन्स कुठल्या ते तुम्हाला सांगायचं आहे. हे नंबर्स बघायचे आणि इवन ट्रेन्स कुठल्या आणि ऑड ट्रेन्स कुठल्या नंबरचे आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. ते तुम्हाला मॅथ्स तुम्ही शिकता, त्याच्यावरून तुम्हाला शोधता येईल, त्याचं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर फाइंड अ स्टेशन विथ टी स्टॉल. टी स्टॉल कोणत्या कोणत्या स्टेशनवर आहेत त्या स्टेशनची नावं सांगायची आहेत. फाइंड अ स्टेशन नॉट रिचेबल बाय
डॅश एक्सप्रेस, ते तुम्हाला मी इथे टाकते, त्याप्रमाणे तुम्ही इथे मी तुम्हाला लिहून पाठवते, त्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. फाइंड द ट्रेन लिव्हिंग फ्रॉम CSMT, कुठल्या कुठल्या ट्रेन ज्या आहेत त्या CSMTवरून लिव्ह होतात म्हणजे सुटतात ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर फाइंड द नंबर्स ऑफ ट्रेन, फाइंड द नंबर्स ऑफ ट्रेन, नंबर ऑफ ट्रेन्स सांगायचे तुम्हाला. आणि अहमद जो आहे तो पनवेलमध्ये राहतो आहे, त्याने सौरभला बोलवलेलं आहे आपल्या घरी. सौरभ जो आहे त्याला मराठी येत नाही आहे, तो मुरुडेश्वरला राहतो आहे आणि तो आता पनवेलला यायला निघाला आहे. तर त्यांच्यात आपापसात काय कॉन्व्हर्सेशन होतं ते तुम्हाला लिहायचं आहे थोडक्यात. चौथा प्रश्न, लिस्ट द वर्ड्स रिलेटेड टू रेल्वे बस जर्नी. आता रेल्वेशी रिलेटेड 5 शब्द लिहायचे आहेत, बस जर्नीशी रिलेटेड 5 शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल पॅसेंजर, ॲडव्हान्स बुकिंग, रिझर्वेशन, बोर्डिंग, अशा प्रकारचे रेल्वेशी रिलेटेड असलेले 5 शब्द लिहायचे, बस जर्नीशी रिलेटेड असलेले 5 शब्द लिहायचे आहेत. अपोजिट वर्ड्स लिहायचे आहेत, अरायवल, डिपार्चर, तर हे जे सगळे शब्द आहेत ते तुम्हाला लिहायचे आहे, ते मी तुम्हाला पाठवते. डाऊन द ट्रेन टाईम टेबल ॲप ऑन युअर पॅरेंट्स मोबाईल. तर हे तुम्हाला आत्ता सोडवायचं नाही आहे, पण आपल्या रेल्वेचं टाईमटेबल, आपल्या टाईमटेबलचं जे ॲप आहे ते आपल्याकडे अवेलेबल होतं, ते तुम्ही प्ले स्टोअरवर जा आणि ते टाईमटेबल तुम्ही हे करा, ते ॲप डाउनलोड करून घ्या, म्हणजे तुम्हाला ट्रेनचं टाईमटेबल शिकता येईल. तर अशा प्रकारे तुम्हाला आज 5पर्यंत हे प्रश्न सगळे सोडवायचे आहेत, 1 ते 5. सो अशा प्रकारे आय होप की तुम्हाला हे टाईमटेबल कळलं असेल, तुम्ही एन्जॉय केलं असेल, माहिती मिळाली असेल बरीचशी. आता तुम्हाला ह्या 1 ते 5 प्रश्नांची उत्तर लिहून पाठवायची आहेत. ज्यांच्या फोटोच्या खाली इंग्लिश सब्जेक्ट लिहिलेला असेल अशांचेच फोटो मी ओपन करेन आणि चेक करेन. जे लोक इंग्लिश असं सब्जेक्ट लिहायचा आळस करतात त्यांचे तपासले जाणार नाहीत होमवर्क आणि त्यांची ॲब्सेंटी लागेल. एवढं सगळ्यांनी नोट डाऊन करायचं आहे. सो नाव टेक केअर, स्टे फिट, स्टे ॲट होम. गुड बाय.